त्या मंडळी, तुमचं स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलवर। आज मी तुम्हाला चवळीचा रसा कसा बनवते ते सांगणार आहे। त्याला लागणारे साहित्य: लसण, अद्रक, कांदा, खोबरं, कोथिंबीर आणि पालक आणि चवळी। चला आता बनवण्याला सुरुवात करू। मी कढईमध्ये तेल टाकत आहे। यामध्ये आता आपण कांदा परतून घेणार आहोत। आता कांदा लाल झालेला आहे। आता त्यात खोबरं, अद्रक आणि लसण त्याला थोडा वेळ होऊ दे। यामध्ये पालक आणि थोडं कोथिंबीर टाकूया। त्याला हळूहळू परतूया। आता हे झालेलं आहे। याला आपण मिक्सर मध्ये पिसू। ही आपली पेस्ट तयार झालेली आहे। पण कुकर मध्ये बनवूया। तर यामध्ये तेल टाकत आहे। तेल तापलेलं आहे। त्याच्यात मी 2 तेजपत्ता टाकत आहे आणि हे ग्रेव्ही बनवलेली आहे पेस्ट। त्यामध्ये हळद टाकत आहे, तिखट आणि मीठ, काळा मसाला। आता याला 2-3 मिनिटं परतवून घेऊया। बघा किती छान ग्रेव्ही दिसत आहे। त्यामध्ये आता चवळी टाकूया। याला छान तेल सुटलेलं आहे। आता यामध्ये गरम पाणी टाकून घेऊया। याला परतून घेऊ। तर याला 10 ते 15 मिनिटं मंद आचेवर होऊ देऊया। आता ही भाजी झालेली आहे। आता याच्यात कोथिंबीर टाकूया। बघा किती छान झालेली आहे। किती छान दिसत आहे। बघा किती छान झालेली आहे। झमझमीत झालेली आहे। आता मी वाटीत काढून घेत आहे। ही डिश तयार आहे। नक्की तुम्ही बनवून बघा आणि मला कमेंट करून सांगा। भेटूया मंडळी पुढच्या व्हिडिओला। पर्यंत लाईक, शेअर आणि फॉलो करा।